मराठी भाषेसंबंधी आपली आस्था जर वाढायची असेल, आपली अटॅचमेंट तिच्याबद्दलची असणारी जर वाढायची असेल, तर तिची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. तिचं काय स्थान आहे जगाच्या पाठीवरती हे आपल्याला कळलं पाहिजे. इतरांपेक्षा ती कुठे वेगळी आहे, त्यामुळं तिच्या महत्त्वात काही फरक पडतो का हे कळलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ती भाषा आपण खरंच टिकवली पाहिजे, अशी एक उत्स्फूर्त भावना निर्माण होईल. नुसता उपदेश करून या गोष्टी होत नसतात. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या आजच्या प्रसंगामध्ये आपणा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. विशेष एपिसोड म्हणजे प्रसंग आहे हा. त्या अभिनंदन या कारणासाठी की 3 ऑक्टोबर 2024 हा जो दिवस आहे त्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्व आहे. की जसं 1 मे 1960 या दिवसाला आहे किंवा होतं आणि आहे अर्थात, कारण 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र राज्य याचा अर्थ मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य. म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं जरी राज्य स्थापन झालं तरी मराठी, आणि विशेष म्हणजे ते मराठीचा आग्रह म्हणून मागितलं गेलं आणि म्हणूनच प्रस्थापित झालं, त्याची स्थापना झाली, निर्माण झालं ते. पण तरी देखील त्या राज्यात मराठी भाषेला कितपत महत्त्व आहे, किती स्थान आहे, याबद्दल तेव्हापासून लोकांच्या मध्ये चर्चा असायची. आपल्याला माहिती आहे की कुसुमाग्रज, कविवर्य कुसुमाग्रज यांनी एकदा त्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तर हा झाला अंतर्गत मुद्दा. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकूण राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती आपल्या या मराठी भाषेचं स्थान काय आहे, तिचा दर्जा काय आहे, तिला किती महत्त्व आहे, तिला भविष्य कसं आहे, किती आहे, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. आणि त्या महत्त्वाच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये एक कल्पना अशी आली की जिला अभिजात भाषा म्हटलं जातं, म्हणजे क्लासिकल लँग्वेज म्हटलं जातं, अशी भाषा आहे का मराठी, आणि अशी असण्याची काय गरज आहे. कोणी म्हणेल तर गरज एक काही प्रमाणात ती व्यावहारिक आहे. ती व्यावहारिक अशी होती की जर आपली भाषा अशा प्रकारे अभिजात भाषा असेल तर तिच्या विकासासाठी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणावरती निधी मिळण्याची तरतूद आहे. आणि मराठी भाषा निश्चितपणे अभिजात आहे, म्हणून प्रयत्न सुरू केला लोकांनी की आपल्या भाषेला हा दर्जा मिळाला पाहिजे ज्यासाठी ती पात्र आहे. आणि म्हणजे मग ह्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतील अनुदानाच्या वगैरे याच्यामध्ये, भाषेमध्ये बोलायचं झालं तर. हा एक मुद्दा झाला, हा व्यावहारिक मुद्दा आहे. एक त्यातला दुसरा मुद्दा अजून लोकांच्या लक्षात कदाचित आलेला नसेल, तो असा आहे माहिती आहे का, की आत्ताचा जो काळ आहे ना तो खूप जगामध्ये परिवर्तन घडवून आणणारा काळ आहे. आणि त्या परिवर्तनाच्या मागचं मुख्य कारण अत्यंत झपाट्याने होणारा विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विकास. त्यातनं विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं यंत्रच म्हणूयात आपण, घडीवर ते यंत्रच आहे एका अर्थाने, ते पुढे आलं. आणि त्यामुळं जागतिकीकरण नावाच्या एका प्रक्रियेला आणखीन चालना मिळाली. म्हणजे मुळात ही प्रक्रिया सुरू झालेली होतीच, ती याच्यामुळे सुरू झाली अशातला भाग नाही. तो एक प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे आणि जगातल्या सगळ्या देशांनी जवळजवळ तो स्वीकारलेला आहे. म्हणजे तर त्याला परत चालना का मिळाली, तर ती या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळं मिळाली. आणि मग या विकासाचा आणि त्याच्यातनं अनुषंगाने येणाऱ्या ह्या वेगळ्या प्रकारच्या भांडवलशाहीचा एक मुख्य गुणधर्म काय आहे की जे स्थानिक आहे त्या सगळ्या स्थानिकावरती आक्रमण करायचं आणि सगळं जग असं सपाट करून टाकायचं. सगळ्या गोष्टीमध्ये, खाणं पिणं, कपडे लत्ते, बोलणं, मॅनर्स, अमुक तमुक, हे मुद्दाम कोणी ठरवून घडवून करते अशातला भाग नाही. हे त्या प्रक्रियेमध्ये अनुस्यूत आहे, लक्षात घ्या. ते करायचं कसं हा नाही मुद्दा, त्याला थांबवायचं कसं, थोपवायचं कसं, हा तो मुद्दा असतो. किंवा थोपवलंच पाहिजे का असंही कुणी म्हणू शकतं. तर हे मुद्दे आहेत. आणि आपल्या स्थानिक ओळखीमध्ये, आपल्या स्थानिक अस्मितेमध्ये, आयडेंटिटीमध्ये जर कुठला सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर तो आपली भाषा, तिला आपण मातृभाषा म्हणतो. तर सगळ्या जगाची व्यापाराची, भांडवलाची, उद्योग व्यवहाराची भाषा जर एकच होत असेल, म्हणजे फक्त ज्ञानभाषा नव्हे, लक्षात घ्या, तर मग बाकीच्या भाषांचं काय होणार असा तो प्रश्न येतो.
आणि मग आपली जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे. मग अशा वेळेला मराठी भाषेसंबंधी आपली आस्था जर वाढायची असेल, आपली अटॅचमेंट तिच्याबद्दलची असणारी जर वाढायची असेल, तर तिची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. तिचं काय स्थान आहे जगाच्या पाठीवरती हे आपल्याला कळलं पाहिजे. इतरांपेक्षा ती कुठे वेगळी आहे, त्यामुळं तिच्या महत्त्वात काही फरक पडतो का हे कळलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ती भाषा आपण खरंच टिकवली पाहिजे, अशी एक उत्स्फूर्त भावना निर्माण होईल. नुसता उपदेश करून या गोष्टी होत नसतात. आणि या भाषेला अशा प्रकारचा दर्जा मिळाल्यामुळं, एक वेगळी प्रतिष्ठा मिळाल्यामुळं आपला अभिमान त्या भाषेसंबंधीचा हा वाढू शकतो. आणि त्यातनं आपल्याला आपली भाषा जपली पाहिजे अशी एक चांगली भावना निर्माण होऊ शकते. खरं तर अगदी एक्झॅक्टली 100-1 वर्षांपूर्वी म्हणजे 2025 आत्ता होईल, तर 1925ची गोष्ट आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी एक प्रकारच्या शारदोत्सव म्हणजे शारदा संमेलन होतं त्यावेळेला, म्हणजे एक प्रकारचं साहित्य संमेलन होतं. म्हणजे आत्ता तोच शारदोत्सव चालू आहे खरं तर, आणि त्याच याच्यामध्ये आपल्याला हा दर्जा मिळतोय. हा एक योगायोग आहे. पण त्यांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं अध्यक्षपदावरनं, की मराठी असा प्रश्न उपस्थित केला होता की मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे काय, म्हणजे मरणपंथाला लागली आहे काय, ती टिकेल काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि राजवाडे हे त्या काळातलं भयंकर प्रकरण होतं. त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व असायचं. म्हणजे एखाद्या ऋषीची शापवाणी वगैरे जशी असते तशी होती की काय त्यांची, असं लोकांना त्या काळात वाटत असेल कदाचित. आणि त्याबद्दलचं त्यांचं कारण साधं होतं की त्यावेळेला एक इंग्रजीचं आक्रमण होतं. पण इंग्रजीचं आक्रमण कसं होतं, एक भाषा म्हणून होतं, लक्षात घ्या. त्यावेळी ती आपल्या राज्याची भाषा होती, म्हणजे आपण पारतंत्र्यामध्ये होतो. तर साहजिकच मुद्दा आहे. साहित्य तिच्यामधलं श्रेष्ठ आहे हे तर आपल्याला कळतच होतं, तिकडून सारखा मारा होत होता. आणि मग त्यामुळं मराठीमधल्या शब्दांच्या वरचे आक्रमण होत आहेत, इंग्रजी शब्द घुसतायत इत्यादी इत्यादी, ही त्यांची जी भीती होती. आणि म्हणून ही भाषा मरणपंथाला मृत्यूपंथाला लागलेली आहे असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी मुमूर्षू म्हणजे मरण्याची इच्छा असलेली असा शब्द प्रयोग केला. सुदैवानं तसं काही झालं नाही. त्याच्यानंतर आज 100 वर्ष मराठी भाषा टिकलेली आहे. तिच्यामध्ये नक्कीच महत्त्वाची मोलाची भर पडलेली आहे. पण आज जवळजवळ त्याच प्रकारचं आक्रमण, कारण कसं की ते जे आक्रमण होतं ना, त्या आक्रमणाचा संबंध सामान्य माणसाशी नव्हता. सामान्य माणसं त्यांच्या पद्धतीने चांगली मराठी बोलत होते, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांची भाषा बोलत होते, ज्यांच्यापर्यंत इंग्रजी पोचलेली नव्हती किंवा पोचण्याची गरजच नव्हती. त्यांचं आयुष्य त्या इंग्रजीशिवाय चालायचं. आता तसं राहिलेलं नाही. आत्ता मी ज्याला म्हणालो, तो आर्थिक जरी वाटला आपल्याला, तो फेनॉमिनन, ते प्रकरण कोणतं जागतिकीकरणाचं, तरी प्रत्यक्षात ते फक्त तेवढं नाही आहे. त्याला अनेक पदर आहेत आणि ते फक्त भाषिक किंवा वाङ्मय नाही आहेत. एखाद्या भाषेमधलं चांगलं वाङ्मय आत्मसात करणं नाही, आपली भाषा, आपली अभिरुची चांगली होते ना, उलट वाढते. हे तसं प्रकरण नाहीये. हे प्रकरण उत्पादन, वितरण, उपभोग यांच्याशी संबंधित आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे ती जी भाषा येते, संगणकाची ती भाषा असते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून ती आणखीन सगळीकडे पसरते. तर त्यामुळं परत एकदा मराठीच काय, परंतु कुठलीही स्थानिक भाषा मुमूर्षू झाली आहे काय? शाळा बंद पडतायत. राजवाड्यांच्या काळात तर ती परिस्थिती नव्हती, म्हणून 100 वर्षांनी परत त्याच प्रकारचा प्रश्न विचारायची वेळ आली आहे की काय, असं वाटत असताना आपल्याला हा दर्जा मिळावा आपल्या भाषेला, मराठीला, ही आपल्या दृष्टिकोनातून आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या भाषेविषयीचा अभिमान, आपली आस्था वाढेल आणि त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळेल आपल्या भाषेत लिहिण्याची, बोलण्याची, त्या भाषेत भर टाकण्याची. आपण ज्या कुठल्या ज्ञानशाखेत काम करत आहोत त्या शाखेमध्ये हा व्यवहार करण्याची हा एक मुद्दा आहे. आणि अर्थात आपल्या भाषेचं महत्त्व जागतिक पातळीवरती आणखीन नेण्याची हा झाला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे केवळ पैशांचा मुद्दा नाही, हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. आणि म्हणून आपण अभिनंदन केलं पाहिजे, एकमेकांचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून तो 1 मे 1960 आणि 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजे ज्या दिवशी नवरात्र सुरू होतं, घट बसतात. आपण जगदंबेची प्रार्थना किंवा उत्सव या 9 दिवसांमध्ये करतो. आता देवीची अनेक रूपं आहेत. आता आपण जी भाषा बोलतो, आपला जो ज्ञानव्यवहार भाषेत नव्हतो, त्याचा संबंध देवी सरस्वतीशी लावतो आपण.
मग असा जर विचार केला आपण, लक्षात घ्या, तर एक पहिली तारीख तारीख म्हणजे तिथी, ती काय आहे आपल्या दृष्टिकोनातून, तर या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी संत मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांची बहीण यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतिथी आहे. आणि तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांचा समाधी दिन आहे, निर्वाण दिन आहे. आणि ह्या दोन्ही स्त्रियांनी मराठी भाषेवरती अमूल्य लेणी चढवलेली आहेत. उत्तम अभंग रचना त्यांनी केली. म्हणजे आपली मराठी भाषा अशी आहे की जिच्यामध्ये 18 पगड जातीच्या लोकांनी भर टाकली, स्त्रियांनी भर टाकली. आणि नेमका आज आणि या सरस्वती देवीच्या, असं म्हणू शकतो आपण, नवरात्रामध्ये ज्या दिवशी 2 संतांचा संबंध आहे, त्या संतांच्या संदर्भात म्हणजे मुक्ताबाई आणि बहिणाबाई, की ज्या अत्यंत उत्तम अशा प्रकारच्या वाङ्मयकर्त्या होत्या, हाही आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा मानतो मी. म्हणजे योग्य तो योगायोग ज्याला म्हणूयात आपण, तो आलेला आपल्याला दिसतो. याला आपण विसरता कामा नये. तर काय दोघींचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर बहिणाबाईंनी पहिल्यांदा आपल्याला त्या काळातल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगितला, त्या काळातल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, धर्माचा, मुख्यत्वे करून वारकरी संप्रदायाच्या संदर्भात सांगितला. आणि तो महाराष्ट्राच्या साहित्याचाही इतिहास झाला, भाषेचाही इतिहास झाला. कसा सांगितला? बहिणाबाई म्हणाले की ज्ञानदेव रचला पाया. पाया कोणी रचला या सगळ्या गोष्टींचा? तर ज्ञानेश्वर महाराजांनी. मग पुढे सांगतायत ते नामदेवांचं कर्तृत्व सांगतायत, पुढे एकनाथांचं सांगतायत, आणि शेवटी म्हणतात तुका झालासे कळस. तर हा ज्ञानोबा ते तुकोबा हा प्रवास मराठी साहित्याचा 17व्या शतकामधला तो सांगणाऱ्या बहिणाबाई आहेत. म्हणून खरोखर याही दृष्टिकोनातून आपल्याला पाहता आलं पाहिजे की वाङ्मय इतिहास सांगणाऱ्या संत आहेत त्या. आणि त्या पुढे म्हणतायत, ते महत्वाचं आहे की निरूपण केले ओजा. हे जे निरूपण केलं, विवरण केलं मराठीमध्ये, त्या ते ओज नावाच्या गुणांनी संपन्न आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की बहिणी फडकती ध्वजा, किंवा बहिणी म्हणे फडकती ध्वजा. तर हा झेंडा मराठीचा, हा ध्वज असा फडकतोय तेव्हा, आणि तो अशा पद्धतीने प्रत्येक शतकामध्ये फडकला पाहिजे. तर हा या निमित्ताने फडकला असं आपण म्हणू शकतो. आता मुक्ताबाईंच्या बाबतीत आपल्याला काय दिसतं की ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण म्हणजे मुक्ताबाई, ही 4 भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी. तर तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी दिली, पहिली टीका, कारण त्यापूर्वीचा सगळा व्यवहार भगवद्गीतेच्या संदर्भातला हा संस्कृतमधनं व्हायचा, ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा त्याला देशी भाषेमध्ये, मराठीमध्ये आणलं. तर तिथली एक ओळी मी तुम्हाला कोट करतो आता या संदर्भात. काय म्हणतायत ते? त्या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत असा शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरतात. तर हा संत नावाचा जो मुद्दा आहे ना, की तो संत तत्वज्ञ आहे. पण म्हणजे संत आहे म्हणजे काय? तत्वज्ञ आपल्याला कळतं ना. तर संत असणं म्हणजे काय, ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी देण्याच्या अगोदर सांगितलेली आहे. कारण संस्कृतमध्ये तुम्हाला संत शब्द असलेले अनेक सुभाषितं मिळतील. एक स्थूलमानाने कल्पना आहे किंवा संत असतो एक असा असा वगैरे, ती महाभारतात देखील तुम्हाला एखादं दिसेल. पण संत ही एक स्वतंत्र संकल्पना घेऊन तिचं असं विवरण करणं, तिचं अनालिसिस करणं, हे काम कुणी केलेलं नाहीये. ते डिफाईन करणं, प्रत्यक्षात तिची व्याख्या सांगणं, लक्षण करणं, हे कुणी सांगितलेलं नाहीये. ते पहिल्यांदा मुक्ताबाई सांगतात. म्हणजे संतत्व ज्याला म्हणतो आपण, ते संतत्व काय आहे हे पहिल्यांदा संकल्पनेच्या रूपानं सांगायचं काम हे मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातनं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे संतत्वाचा एक नमुना, एक एक्झम्पलार म्हणतो, आदर्श म्हणतो, वागणुकीचा आणि विचारांचा, तो मुक्ताबाईंनी पुढे ठेवला. आणि मग भारतीय भाषांमध्ये तो शब्द सगळीकडे प्रस्तुत झालेला दिसतो आपल्याला. नामदेवराय तो शब्द घेऊन पंजाबात गेले उदाहरणार्थ. तर ह्या 2 संतांचं म्हणजे बहिणाबाई आणि मुक्ताबाई यांचं असं योगदान आहे हे लक्षात घ्या. म्हणून अत्यंत उचित झालंय, हा योगायोग आहे की, कारण आपण हल्लीच्या काळात जे काही करतो ते काही तिथी पाहून करत नाही, दिवस पाहून करत असतो. पण इथे मात्र आपल्याला योगायोगानं 3 तारखेला जे घडलं ते आश्विन शुद्ध प्रतिपदा, घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस, आणि तो दिवस म्हणजे मुक्ताबाई आणि बहिणाबाई यांचा आहे. म्हणून आपल्याला या गोष्टी निगडीत करता येतात हे या निमित्ताने सांगतो, आणि आपणाला या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.